रामकृष्ण. दृष्टांत ते सिद्धांत ही आपली चालू असलेली मालिका आणि क्रमाने आलेली आजची 14व्या क्रमांकाची सेवा, दृष्टांत ते सिद्धांत भाग 14. एखादा सिद्धांत पटवून देण्यासाठी, संत वचनाचं प्रमाण पटवून देण्यासाठी, संत वचन पटवून देण्यासाठी, शास्त्र वचन पटवून देण्यासाठी काहीतरी एखादी काल्पनिक गोष्ट, एखादं उदाहरण, एखादी पौराणिक गोष्ट, एखादी व्यवहारातली गोष्ट सांगून आपण तो सिद्धांत समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. आजचा हा उपक्रमाचा 14वा भाग. आजही आपण एक संतांचं वचन घेणार आहोत आणि मग दृष्टांताने ते वचन समजून घेणार आहोत. संतांचा प्रसिद्ध, तुकोबारांचा प्रसिद्ध अभंग आहे ना, संतापायी माता ठेविता सद्भावी, संतापायी माता ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपोआप, तेने भेटे देव आपोआप. देवाची, परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, भगवत दर्शन करून घ्यायचं असेल, तशी जर इच्छा असेल तर हे तर खूप कठीण आहे. देवाचं दर्शन खूप कठीण आहे, भगवंत प्राप्त होणं खूप कठीण आहे. आणि असं असताना सुद्धा तुकोबाराय म्हणतात, तेने भेटे देव आपोआप, तो देव आपोआप तुम्हाला प्राप्त होईल. कशाने प्राप्त होईल? संतापायी माथा ठेविता सद्भावी. आता याला सिद्धांत समजा. तुकोबाराय म्हणतात, संतांच्या पायावरती डोकं ठेवलं, सद्भावनेनं आपण संतांना शरण गेलो तर देव मात्र दूर नाही, देव आपल्याला आपोआप मिळणार. हा सिद्धांत झाला. यासाठी मी नंतर आपल्याला दृष्टांत सांगणारच आहे. हा सिद्धांत अनेक संतांनी अनेकदा आपल्याला सांगितल्याचं आपल्या लक्षात येतं. तुकोबाराय जसं सांगतात तसं एकनाथ महाराज सुद्धा सांगतात ना, देव पाहिजे का? देवाची प्राप्ती करून घ्यायची आहे का? भगवत प्राप्तीची इच्छा आहे का? मग तुम्ही इकडे तिकडे भटकू नका. त्याला एकच उपाय आहे, एक आणि एकच उपाय. कुठला? धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, हरी प्राप्तीशी उपाय, धरावे संतांचे ते पाय. नाथरायाने जे सांगितलं तेच तुकोबाराय सांगतात का संतांच्या चरणी जर आपण, संतापायी माथा ठेविता विश्वास सद्भावे, तेने भेटे देव आपोआप, देव आपोआप मिळतो. अनेक प्रमाण आहे. पहिले आपल्याला दृष्टांत सांगतो आणि मग वाटलं तर 1-2 प्रमाणात मला सांगतो. दृष्टांत असा आहे, आपले सिद्धांत लक्षात आला आहे ना, संतापायी माता ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपोआप. संतांच्या चरणावर मस्तक ठेवलं, संतांना शरण गेलं, संतांचं भजन केलं, संतांचं पूजन केलं, संतांच्या पायावरती मस्तक ठेवलं की देव सहज प्राप्त होतो, असा सिद्धांत आहे. आणि दृष्टांत काय? पूर्वीचा काळ, आणि पूर्वीच्या काळी खेड्यापाड्यामध्ये जंगल राहायची. ससे पकडायला पारधी जमातीचे लोक जायचे बघा. ससे पकडायचे, कुठल्याही प्राण्याची शिकार करायची आणि खायचे. जंगलामध्ये राहणारी ही फाशे पारधी समाजाची जात शिकार करायची. असाच एक शिकारी फाशे पारधी आपल्या गावामध्ये होता. कुटुंब, बायको, 2 मुलं. पण असं बायको 2 मुलं जे होते ते घरी कोणी नव्हते, आपल्या कुठेतरी गावी निघून गेलेत. एकटाच फाशे पारधी आणि आपल्या राणा वनामध्ये शिकार करायचा आणि आपला उपजीविका करायचा. एकदा काय झालं, त्याला एक साधू महात्मे जाताना दिसले.
पारधी सात्विक होता. हे बघा, आपल्याला माहित आहे, शिकार करतो, प्राण्यांना मारतो, म्हणजे तो वाईटच असावा, तो पापीच असावा, तो नालायकच असावा असं समजण्याचं कारण नाही. सजन कसाई महाराज मांस विकत होते, रोहिदास महाराज चपला शिवत होते, काय सांगावं, चोखा मेळा ढोरे ओढत होती, पण अधिकार काय होता महाराज. तसं हा जो शिकारी, हा जो पारधी आहे, याने त्या साधूंना बघितलं, संतांना बघितलं आणि याला असं वाटलं यांना आपल्या घरी न्यावं. यांनी नमस्कार केला आणि म्हटलं, महाराज आमच्या घरी चला ना. हो, आता साधू होते, वैरागी होते, आताच्या सारखे साधू नव्हते. गाडी आणली काय, एसी गाडी आहे काय, बंगला आहे काय, घरी एसी असेल तरच आम्ही जातो, असं नव्हतं. ते साधू महात्मे या पारध्याच्या घरी गेले, त्याच्या घरी जाऊन बसले. पारध्यांनी नमस्कार केला, महाराज मी भाग्यवान आहे, आज आपलं दर्शन घडलं. माझी अशी इच्छा आहे महाराज की आपण आमच्या घरी जेवण करावं. सांगा ना, आपल्याला कुठला पक्षी आवडतो, तुम्ही सांगाल तो पक्षी मी त्याची शिकार करून आणतो आणि तुम्हाला जेवण बनवतो. आता साधू महाराज होते आणि खऱ्या अर्थानं सात्विक होते, दिखाऊ नव्हते. त्यांना ही दया आली या पारध्याची. त्यांना असं वाटलं याच्यावर कृपा करावी. महाराज साधेपणानं हा मला असा बोलतो, कुठला पक्षी आणू आणि आपल्यासाठी जेवण बनवू, पण याचा भाव चांगला आहे, हा मनापासून काहीतरी मला खाऊ घालावं अशी इच्छा आहे. त्या साधू महाराजांनी म्हटलं, अरे काय आणशील तू माझ्यासाठी. म्हणे तुम्ही सांगा तसा पक्षी आण, पण तू बघितला नाही पक्षी, मला जो पक्षी पाहिजे तू बघितला नसला तरी नाही, तुम्ही फक्त वर्णन करा महाराज, तुम्ही सांगा तो पक्षी असा असा दिसतो, काही करेल पण तुम्ही नक्की तुमच्यासाठी घेऊन येईल. मग साधू महाराजांनी सांगितले पारध्याला, खरंच तोच पक्षी मला लागेल, बरं मी जेवण करीन तुझ्याकडे, पण मला तोच पक्षी लागेल. म्हणे महाराज तुम्ही फक्त वर्णन करा, तुमच्यासाठी काही झालं तरी त्या पक्षाची शिकार करून आणेल. मग साधू महाराजांनी पक्षाचं वर्णन केलं. माझ्या पक्षाला 4 हात आहे, तो चतुर्भुज आहे, एका हातामध्ये त्यांनी शंख आहे, एका हातामध्ये चक्र आहे, एका हातामध्ये कमळ आहे. शंख चक्र पद्म काय सांगावं महाराज. चतुर्भुज विष्णू परमात्म्याचं वर्णन साधू महात्म्यांनी केलं आणि सांगितलं, असा पक्षी, अशा पक्षाची शिकार कर आणि तो मला खायला घेऊन ये. सहज साधू महाराज बोलले, महाराज कसा आहे तो, डोक्यावरती मुकुट आहे, 4 भुजा आहेत, 4 भुजामध्ये प्रत्येक हातामध्ये काय घेतलेला आहे सांगितलेलं आहे, पिवळा पितांबर नेसलेला आहे, कमरेला करदोळा आहे, काय 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 भगवंताचं वर्णन केलं आणि सांगितलं, असा पक्षी मला जेवायला घेऊन ये. पारधी साधा होता महाराज, पण भक्त होता. मनातून त्याला असं वाटत होतं की साधूची सेवा घडली पाहिजे, साधूच्या चरणावरी मस्तक ठेवलं महाराज आणि आपण सांगितलं तसाच पक्षी मी घेऊन येईल. पारधी वनात गेला, खूप फिरला, संध्याकाळ झाली, पण तो असा पक्षी मिळाला नाही महाराज. आता पक्षी नाहीच ना, असा मिळेल कसा. त्याला दुःख झालं, पण त्यांनी सांगितलं, मी माझ्या साधू महाराजांना शब्द दिला की असा पक्षी आणीलच, मला नेलंच पाहिजे. दुसरा दिवस उजाडला, पुन्हा पक्षी मिळाला नाही. शेवटी याला स्वतःवरती राग यायला लागला, झोप लागत नव्हती, यांनी खाणं पिणं काही खाल्लं नाही, पाणी सुद्धा पिला नाही. रात्री झोपला आणि तेच चिंतन, चतुर्भुज परमात्मा आहे, चतुर्भुज पक्षी आहे, डोक्यावरती मुकुट आहे, पितांबर नेसलेला आहे, तेच ते रूप डोळ्यासमोर येऊ लागलं महाराजांच्या. आणि स्वप्नात त्याला भास झाला, चतुर्भुज परमात्मा, विष्णू परमात्मा उभा राहिला आणि सांगितलं मीच आहे. असं म्हटल्याबरोबर याला असं वाटलं, अरे साधू महाराजांनी सांगितलेला पक्षी मिळाला. धाडकन उठला महाराज, समोर काहीच नाही. पण एक सांगू, साधू महाराजांनी जे वर्णन केलं होतं तसा पक्षी कसा असतो ते मात्र कळलं, कारण भगवंतांनी ते रूप त्याला स्वप्नात दाखवलं. झालं महाराज, 3 दिवस झाले तरीही काही पक्षी मिळत नाही.
स्वप्न दिसलं पण वास्तवात पक्षी दिसत नाही. आता यांनी ठरवलं 3 दिवसापासून माझे गुरु, माझे साधू महाराज, महात्मे माझ्या घरी आहेत, त्यांना मी जेवण देऊ शकलो नाही. जगून काय करायचं? चिता मांडली आणि आता चितेमध्ये प्रवेश करणार आणि सांगतो की मला माझ्या साधू महाराजांसाठी, त्या संतांसाठी त्यांनी सांगितलेलं जेवण देता येत नाही. मी स्वतःला शिकारी समजतो आणि तसा पक्षी मला दिसला नाही, त्याची शिकार मला करता आली नाही. ठीक आहे माझं जीवन, असं जीवन जगून काय फायदा? म्हणून चितेमध्ये उडी घेणार. तेवढ्यात भगवंताला मात्र भोळ्या बाबड्या भक्ताची भक्ती देवाला लवकर कळते. महाराज, आम्ही खूप हुशार आहो, आम्ही वेद पठन करतो, आम्ही शास्त्र पठन करतो, आम्ही श्रुतीच पठन करतो, आम्ही खूप मोठे विद्वान आहोत. विद्वानांच्या हाकेला देव येईल की नाही मला माहिती नाही, पण भोळ्या बाबड्या भक्तांची भोळी बाबडी सेवा बघून देव महाराज त्या ठिकाणी द्रवतो. देव समोर उभा झाला, याच्या खांद्यावरती जाऊन बसला आणि म्हणतो, अरे मीच आहे तो पक्षी. हा पारधी हात लावून बघतो, अरे खरंच 4 हात दिसतो. वर असं वर बघतो तर चतुर्भुज असा पक्षी आपल्या खांद्यावरती बसलेला आहे. या पारध्याला माहिती नसतं की हा भगवंत आहे. यांनी वर बघितलं, जाळं टाकलं आणि या देवाला खांद्यावरती घेऊन निघाला. महाराज आपल्या झोपडीजवळ आला आणि झोपडीमध्ये हा पक्षी त्या जाळ्यात तसाच ठेवला. पक्षी म्हणजे कोण? भगवंत स्वतः. आणि साधू महाराजांना आवाज दिला, महाराज मला माफ करा, तुमच्या पायावरती मी माझं मस्तक ठेवतो, मला माफ करा. 3 दिवस झाले माझ्यामुळं आपल्याला उपवास घडला, मी आपल्याला पाहिजे तशी शिकार आणू शकलो नाही. पण महाराज उशिरा का होईना, पण मी तुमच्या आज्ञेचं पालन केलं. तुम्हाला पाहिजे तशी पक्षी मी आणलाय. आता ह्या पक्षाला मारून याचं तुमच्यासाठी मी जेवण तयार करतो. साधू महाराज हसून म्हणाले, का रे, मी सांगितलं तसा पक्षी? हो तसाच पक्षी आणला, या ना बघायला. हे बघा इथे ठेवला. साधू महाराज समोर आले. साधू महाराजांनी बघितलं, कुठे रे तो पक्षी? आणि बघतात तर त्या जाळ्यामध्ये माझा विष्णू परमात्मा, भगवान चतुर्भुज विष्णू परमात्मा त्या ठिकाणी साक्षात उभे आहेत. साधूच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या आणि साधू म्हणतो, अरे तू तर माझ्याही पुढे निघालास. मला सुद्धा भगवंताचं असं साक्षात दर्शन तुझ्यामुळं घडलं असं मी म्हणेल. किती भाग्यवान तू आहे. आणि साधू महाराज देवाला सांगतात, देवा अरे माझा भोळा भक्त आहे, याला मी फक्त एवढं सांगितलं, तुझ्या रूपाचं वर्णन केलं, तुला याने पकडून आणलं. देवा याचा उद्धार कर. पुढची कथा काय लांबवायची नाही, सांगायचं एवढंच आहे. त्या पारध्यानी साधूच्या संतांच्या वचनावर विश्वास ठेवला आणि देव स्वतः त्याच्या सोबत आला. कशामुळे शक्य झालं? साधूच्या वचनावर विश्वास ठेवला, साधूच्या पायावर विश्वास, नमन केलं सद्भावानं. संतापायी माथा ठेविता सद्भावे. आणि मग आपोआप देव त्या ठिकाणी आला. तेने भेटे देव आपोआप, तेने भेटे देव आपोआप. या दृष्टांतातून आपल्या लक्षात आलं असेल, संतांच्या चरणावरती, संतांच्या वचनावरती विश्वास ठेवला की देव आपोआप आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतो. नवे दुसरं साधनच नाही. संतांच्या शिवाय देवाची प्राप्ती शक्य नाही असा घोष संत महात्म्यांनी केला. नवे वेद सुद्धा तेच ग्वाही देतात. वेदशास्त्र सुद्धा सांगतं की अरे बाबा, संतांच्या शिवाय देवाची प्राप्ती नाही. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. म्हणजे संतांच्या शिवाय देव प्राप्त होत नाही. हाच आता सिद्धांत आहे. हाच आपला आजचा संत वचनाचा आधार घेऊन हा जो सिद्धांत आहे की संतांच्या शिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून आपण सर्वांनी संतांच्या ठिकाणी विश्वास ठेवावा.
तुकोबारा ते पण म्हणतात, संतांचे पाही हा माझा विश्वास. संतांच्या ठिकाणी विश्वास ठेवायचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, आणि संतांचं दास व्हायचं, संतांना शरण जायचं. संतांना शरण गेलं की देव आपोआप आपल्याकडे आपल्याला प्राप्त होईल. भाऊ मला सांगा, पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन आपण कोणामुळे घेतो? हा देव आपल्याला कोणी दाखवला? माऊली ज्ञानोबारायांनी सांगितला, तुकोबारायांनी सांगितला, नाथरायांनी सांगितला की अरे पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा, जा त्याला भेटायला, पंढरीशी जा रे आनंद संसार. जाऊ द्या, आपल्याला माहिती अनेक प्रमाण आपल्या पाठांतरातले आहेत. थोडक्यात संतांशिवाय देव प्राप्त होत नाही हा सिद्धांत आपण या पारध्याच्या दृष्टांताने पटवून घेण्याचा प्रयत्न केला. दृष्टांत आणि सिद्धांत भाग 14 मध्ये आज इथे थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एक नवीन सिद्धांत दृष्टांतासहित. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. कुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.